पावस या गावी गेलं. जवळजवळ माझी 25 वर्ष मी पावसला होती आणि त्यानंतर माझं लग्न झाल्यावर मी मुंबईत दादर येथे राहायला गेली. पण दादरला जरी मुंबईत किती मोठी जागा असली तरी ती लहानच वाटते. आणि तसंच आमचं दादरला जागा आमची काय फार लहान पण नाही मोठी पण नाही, परंतु तिथे किचन मध्ये काम करणं आणि इथे काम करणं यात खूप फरक आहे. इथे असं आमचा दरवाजा उघडला की एवढी मोकळी हवा येते आणि काम करताना प्रसन्न वाटतं. कधी कधी तर हा दरवाजा बंद करावा लागतो कारण किचन मध्ये गॅस पण पेटत नाही. एवढी मोकळी हवा येते. अशी मोकळी हवा कुठेही तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. ती इथे चैतन्य सृष्टीत आमच्या बंगल्यामध्ये अनुभवायला मिळते आणि तो खूप आम्ही आनंदाने इथे राहतो. आता दादरला म्हटलं तर जरा थोडा पाण्याचा प्रश्न येतो आणि इथे आवरताना पाणी विपुल आहे, वाया घालवलं जात नाही, परंतु पाणी विपुल असल्यामुळे मनमोकळेपणाने काम करता येतं. आवरताना तसा काही फारसा प्रॉब्लेम येत नाही. तिथे कसं साठवणीचं पाणी असतं त्यामुळे जपून वापरावं लागतं. इथेही आम्ही पाणी जपून वापरतो परंतु वाया घालवत नाही, पण जरा थोडासा हात साईड सोडून पाण्याचा वापर करता येईल. आता दादरचं पाणी आणि इथलं पाणी याच्यात खूप फरक आहे. कारण पाण्यात फरक म्हणजे तुम्हाला जेवणाची जेव्हा चव कळते तेव्हा पाण्याचा फरक कळतो. मुंबईत केलेलं जेवण आणि इथे केलेलं जेवण एकच माणूस करतो, पण इथल्या जी जेवणाची चव असते ती तिकडच्या जेवणाला नाही. कारण इथलं पाणी हे डायरेक्ट विहिरीतून आलं असतं आणि ते डायरेक्ट झऱ्यातून येतं. कारण ह्याचा आम्हाला लहानपणापासून अनुभव आहे. म्हणजे तो इथे आल्यानंतर खूप फरक वाटतो की त्या जेवणाला म्हणजे जरी गृहिणीचं काही त्याच्यात नसलं तरी सुद्धा ते पाण्याने एवढी जेवणाला चव येते ना की जेवणाला सुद्धा तृप्त होतो.